तृतीय स्थानावरनं परिश्रम पाहिले जातात। या ठिकाणी केतू आहेत, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अधिक परिश्रमाचा काळ सुरू आहे। प्रत्येक गोष्ट संघर्षाने पण प्राप्त होत आहे। या स्थानातनं जेव्हाही गुरु गोचर करतात त्यावेळेस विशेष चांगली फळे देतात, ते म्हणजे जर तुम्ही ते करू शकलात तर निश्चित तुम्ही तुमचा व्यापार किंवा नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त करून घेऊ शकता। ज्यांना परदेशात जायचंय, स्थायिक व्हायचंय, पीआरचं काम करून घ्यायचंय, त्यांनी नक्कीच या महिन्यात प्रयत्न करायचे आहेत। अशा वेळेस गुरूंचं धनस्थानातलं गोचर हे विशेष फलदायी ठरतं आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं विशेष चांगलं फळ तुम्हाला आता या महिन्यात मिळणार आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण समजून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे। लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करत आहोत। प्रथम स्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवणारं स्थान। या स्थानामध्ये जेव्हा बुध शुक्र युती करतात, लग्नेश लग्नातनं गोचर करतात, त्यावेळेस तुमच्या स्वतःमध्ये एक विशिष्ट उत्साह निर्माण करून देतात। उत्साहवर्धन करून देण्यासाठी हा संपूर्ण महिना, जून महिना अतिशय विशेष असेल। लग्नातनं शुक्रांचं सुद्धा गोचर आहे, त्यामुळे क्रिएटिव्ह कुठलीही गोष्ट तयार करणं किंवा निर्माण करणाऱ्या वर्गाला नक्कीच हा महिना शुक्रांच्या कृपेने उत्तम राहील। धनस्थानामध्ये असणारी कर्क राशी, या ठिकाणी गुरूंचं गोचर 1 जून पासून सुरू होत आहे। गुरु ग्रह या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला संपत्ती वर्धन होऊ शकते, संपत्ती संवर्धन होऊ शकते, प्रत्येक कार्यातलं यशदायी स्थिती निर्माण होऊ शकते। तृतीय स्थानाकडे जाऊया। तृतीय स्थानावरनं परिश्रम पाहिले जातात। या ठिकाणी केतू आहेत, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अधिक परिश्रमाचा काळ सुरू आहे। प्रत्येक गोष्ट संघर्षाने पण प्राप्त होत आहे, अशी काहीशी परिस्थिती आता सध्या स्थितीमध्ये आहे। या ठिकाणचे अधिपती रवी होतात। रवींचं गोचर 12व्या घरातनं होत आहे। रवी ग्रह 12व्या घरातनं 15 जून पर्यंत गोचर करतील, त्यानंतर ते लग्नातनं गोचर करतील। म्हणजेच तुम्हाला अधिक परिश्रम 15 जून पर्यंत करणं आहे। त्याचबरोबर या महिन्यामध्ये प्रवासाची अनेक संधी उपलब्ध होईल। या महिन्यामध्ये व्यापारानिमित्त अधिक तुम्हाला प्रवास घडू शकतो। मीडिया क्षेत्र, युट्यूबर किंवा ग्राफिक क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करताय, तुमच्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण महिना संमिश्र स्थिती दर्शवतो। या महिन्यामध्ये कार्य करताना 15 जून पर्यंत अधिक परिश्रम होतील, त्यानंतर मात्र तुमच्या कार्यामध्ये एक स्थिरता किंवा तुम्हाला हवी तशी एक प्रत्येक कार्याची जोड प्राप्त करून देणारी स्थिती आहे। लाभाचे संकेत या दरम्यान 15 जून नंतर उत्तम स्थितीमध्ये दर्शवतात। चतुर्थ स्थान वास्तू आणि वाहन सुख प्राप्त करून देणारं स्थान आहे। चतुर्थ स्थानाकडे जाऊया। चतुर्थ स्थानामध्ये असणारी कन्या रास आणि लग्नस्थानातनं बुधांचं गोचर आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला वास्तू, वाहन खरेदी करायचंय, त्यासाठी उत्तम कालावधी असेल। या महिन्यातील 15 जून नंतर तुमच्या जीवनामध्ये एक चांगली संकल्पित वास्तू प्राप्त करून घेता येऊ शकते। याचबरोबर या महिन्यामध्ये काही वाहन वास्तू खरेदी करण्यासाठीचे विचार सुरू झालेले आहेत, अशी काहीशी स्थिती निर्माण होऊ शकते। ज्यांना वास्तू वाहन आहे त्यांना सौख्य प्रदान करून देणारी स्थिती सुद्धा या महिन्यात दिसून येत आहे। मातृसुखासाठी हा महिना सर्वश्रेष्ठ असेल। पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं। प्रणयासाठी हा महिना अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल, कारण तुमचे राशी स्वामी शुक्र यांचं गोचर लग्नातनं बुधयुक्त आहे। त्यामुळे प्रथम स्थानातनं शुक्रांचं गोचर नक्कीच तुम्हाला प्रणय संकेत उत्तम देतं, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढवतं आणि त्यामुळे नात्यातील कलह कमी होऊ शकतो। शिक्षणासाठी हा महिना उत्तम आहे। सायन्स किंवा कॉमर्स साइडने शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थी वर्गाला नक्कीच उत्तम कालावधी असणार आहे। 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण अर्जित करणाऱ्या विद्यार्थी दशेतील वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना किंवा या कल्पनाशक्तीच्या जोरावरती तुम्हाला नवीन आव्हान पेलवण्याची क्षमता सुद्धा मिळते। त्यामुळे शैक्षणिक विभागामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला, शिक्षक वृंदांना सुद्धा हा महिना अतिशय उत्तम असेल। षष्ठ स्थान तुमचं आरोग्य दर्शवतं। या ठिकाणी वृश्चिक रास येते। या ठिकाणचे अधिपती मंगळ होतात आणि मंगळांचं गोचर लाभात आहे। म्हणजेच तुमचं संपूर्ण महिनाभरातील आरोग्य पाहता उत्तम दृष्टीने दिसत आहे। षष्ठ स्थानाकडे जाऊया। षष्ठ स्थानामध्ये असणारी वृश्चिक रास आणि मंगळांचं गोचर हे लाभातनं होतंय, मेष राशीतनं होतंय। त्यामुळे हा महिना आरोग्यवर्धनासाठी उत्तम आहे। आरोग्य तुमचं उत्तम राहू शकतं। ज्यांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी कमी झालेल्या दिसून येतील। बीपी तुमचा कंट्रोलमध्ये आलेला दिसून येईल, शुगर कंट्रोलमध्ये आलेली दिसून येऊ शकते। राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानावरनं रिअल इस्टेटमधील बिझनेस सुद्धा दर्शवतात। त्यामुळे या महिन्यात मोठ्या गुंतवणुकी रिअल इस्टेटमध्ये नक्कीच तुम्ही करू शकता। विषय डोक्यामध्ये आहे, विचार होता,
पण कृतीत आणत नव्हता, या महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष दिले, तर नक्कीच तुम्ही उत्तम प्रकारे जमीन खरेदी करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून, व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्या विषयाला तुम्ही नक्कीच हाती घेऊ शकता. ज्यांना मोकळी जमीन खरेदी करायची आहे, शेतजमीन खरेदी करायची आहे, अशा वर्गाला सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे. या महिन्यातील 20 जून पर्यंत तुम्ही नक्कीच जमीन खरेदी करू शकता. सप्तम स्थान तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य दर्शवतं. या ठिकाणी धनुरास आहे, गुरु परिवर्तन करतायत, कारण गुरु लग्न स्थानातनं आतापर्यंत गोचर करत होते. 1 जून पासून गुरूंचं गोचर हे कर्क राशीतनं, स्वतःच्या मित्र राशीतनं, उच्च राशीतनं होतंय. अगदी उत्तम कालावधी म्हणू आपण. धनस्थानातनं गुरूंचं गोचर कुटुंब सुखासाठी, जोडदाराच्या सुखासाठी उत्तम मानलं जातं. 2 आणि 7 ही मारक स्थाने आहेत. त्यामुळे या स्थानातनं जेव्हाही गुरु गोचर करतात, त्यावेळेस विशेष चांगली फळे देतात. ते म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या सोबत राहण्याची संधी, कुटुंबातील कलह कमी करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्याला यश प्राप्त करून देणारी स्थिती असते. कुटुंबामधील मतभेद, वाद हे कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. त्या प्रयत्नांना यशदायी स्थिती निर्माण होत असते. भाग्यस्थान, भाग्य आणि शुभ संकेत दर्शवणारं हे स्थान आहे. या ठिकाणी राहुदेव आहे. त्यामुळे तुम्हाला वारंवार ते शुभ संकेत प्राप्त करून देतात. विविध कल्पना शक्तीच्या जोरावर तुम्हाला नवनवीन कल्पना निर्माण करून देतात, डोक्यामध्ये विचार देतात, पण ते कृतीत आणणं आवश्यक आहे. तुम्हाला एखादा विचार त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्याला कृतीत आणणं तुमचं कार्य आहे. जर तुम्ही ते करू शकलात, तर निश्चित तुम्ही तुमचा व्यापार किंवा नोकरीमध्ये स्थिरता प्राप्त करून घेऊ शकता. व्यापारामधील काही अडचणी असतील, तर त्या व्यापारातील अडचणी सुद्धा कमी करून घेऊ शकता. हे सुद्धा चांगलं फळ निश्चित तुम्हाला राहूंच्या कृपेने मिळू शकतं. राहू भाग्यात आले की तुम्हाला आध्यात्मिक वृत्ती वाढवतात. काही अंशी, अगदी अल्प प्रमाणात तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती अशुभ असेल तरच तुम्हाला थोडंसं नास्तिक सुद्धा बनवतात. त्यामुळे विशेष काळजी घ्या. तुमची जी आध्यात्मिक उपासना आहे, आध्यात्मिक बैठक आहे, त्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. राशी पत्रिकेतील दशमस्थान 10वं घर अत्यंत महत्वाचं आहे. कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. तुमचे कर्म 10व्या घरावरनं पाहिले जातात. तर या ठिकाणी असणारी मीन राशी आणि गुरूंचं गोचर धनात्न आहे. गुरु ग्रहाची नवम दृष्टी जी आहे ती या स्थानावर येतीये. त्यामुळे व्यापार उद्योगामध्ये वाढ होणं, व्यापारामध्ये तुमचं मन रमणं, ह्या सुद्धा चांगल्या गोष्टी घडतील. नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, यावर्षी निश्चित तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. नोकरीचे शुभ संकेत आहेत. नोकरीमध्ये ज्यांना प्रमोशन हवंय, त्यासाठी प्रयत्नशील तुम्ही आहात. तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी श्रेष्ठ असेल. राशीपत्रिकेतील लाभाकडे जाऊयात. लाभस्थानात जेव्हा मंगळ येतात, त्यावेळेस लाभाच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात. म्हणजेच तुम्ही एखादा व्यापार करताय, त्याला जोडधंदा म्हणून आणखीन काहीतरी व्यापार करावा अशी इच्छाशक्ती वाढवतात. एकाच अनेक व्यापारांचा समूह निर्माण करून देऊन त्या अनेक ठिकाणावरून तुम्हाला संपत्ती जमा करण्याचे शुभ संकेत आणतात. त्यामुळे लाभाची स्थिती सर्वश्रेष्ठ आणि उत्तम असेल. राशीपत्रिकेतील 12वं घर हे परदेशात जाण्यासाठी, परदेशात राहण्यासाठी सुद्धा पाहिलं जातं. 12व्या स्थानामध्ये असणारी वृषभ राशी, या ठिकाणी रवी आणि हर्षल ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला व्यापारानिमित्त, शिक्षणानिमित्त परदेशात जाण्याची संधी या महिन्यात मिळू शकते. तसेच आणखीन एक कारण म्हणजे या स्थानाचे अधिपती शुक्र हे लग्नातनं गोचर करतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला इच्छाशक्ती जास्त जागृत होते की मला हे कार्य करायचंय, या कार्यासाठी मला परदेशात माझा व्यापार घेऊन जायचा किंवा मला शिक्षणासाठी जायचंय, ही इच्छाशक्तीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे ज्यांना परदेशात जायचंय, स्थायिक व्हायचंय, PR काम करून घ्यायचंय, त्यांनी नक्कीच या महिन्यात प्रयत्न करायचे आहेत 18 जून पर्यंत. तसेच आता आपण समजून घेतलं 1 ते 12 घरांवरनं तुम्हाला या महिन्यामध्ये कशा पद्धतीने ग्रहांची साथ मिळणार आहे. आता ही साथ तुम्हाला प्राप्त व्हावी आणि प्रत्येक कार्यातलं सुनियोजन अगदी उत्तम प्रकारे घडून यावं. मग उपासना आवश्यक आहे. काय उपासना कराल? या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांची सेवा उपासना करायची आहे. धनस्थानातनं, कुटुंबस्थानातनं जेव्हा गुरूंचं गोचर होतं, त्यावेळेस तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या वाढतात. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आहात, गृहस्वामी म्हणून तुम्ही कार्य करताय. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना आधार आणि त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडी जपण्यासाठी प्रयत्नशील असता. अशा वेळेस गुरूंचं धनस्थानातलं गोचर हे विशेष फलदायी ठरतं आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं विशेष चांगलं फळ तुम्हाला आता या महिन्यात मिळणार आहे, ते म्हणजे कुटुंबाचं सुख. म्हणून दत्त उपासना सांगितलेली आहे, नक्कीच करायची आहे. कर्मस्थानावरती गुरूंची दृष्टी, त्यामुळे तुम्हाला
कर्मधर्म संयोगाने जो काही संपत्तिक वाढ होणार आहे, संपत्ती प्राप्त होणार आहे, त्यामध्ये सुद्धा ते संवर्धन होण्यासाठी, त्यामध्ये वाढ होण्यासाठी मदतच होऊ शकेल. संपूर्ण महिना दत्त महाराजांच्या सेवेत राहा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.